हाय फ्रेंड्स, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन। आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2023-24 या वर्षीची इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स या विषयाची मराठीमधून प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका तुमच्या सरावासाठी देण्यात आलेली आहे। तुम्ही या पूर्वीचे पॅटचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपले YouTube चॅनल ऑलरेडी अपलोड आहेत, ते तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता। आपण असेच नवनवीन पॅटचे व्हिडिओ अपलोड करत असतो। जर तुम्हाला यांची नोटिफिकेशन मिळवायची असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही। प्लीज आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व आपल्याला सपोर्ट करा। चला या व्हिडिओला सुरू करूया। जर तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, आम्ही त्यावरती सोल्युशन घेऊन येऊ। जर अजून तुम्हाला कोणता कंटेंट आपल्या YouTube चॅनलवरती हवा आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा, ते आम्ही लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करू। चला या व्हिडिओला सुरू करूया। येथे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन लिहायची आहे व ही एकूण क्वेश्चन पेपर 14 मार्क्ससाठी आहे। त्याचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा। येथे काही शब्द दिलेले आहेत, तुम्हाला ते योग्य असे वाक्यांमध्ये लिहायचे आहे व हे विधान योग्य करायचे आहेत। पुढील प्रश्न आहे, खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल व त्याचे प्रकार लिहा। म्हणजे इथे कामे दिलेले आहेत, यासाठी तुम्ही कोणते यंत्र वापराल व ते यंत्राचा प्रकार असा लिहायचे आहे। पुढील प्रश्न क्रमांक 2 आहे, योग्य जोड्या लावा। तुम्हाला येथे शब्द दिलेले आहेत, तुम्हाला त्याचे योग्य जोड्या लावायच्या आहेत। इथे पुढील प्रश्न आहे, गतीचा प्रकार ओळखा। येथे गती दिलेली आहे, तुम्हाला त्या गतीचा प्रकार ओळखायचा आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गटात न बसणारा घटक ओळखा। येथे काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी गटात न बसणारा शब्द तुम्हाला या बॉक्स मध्ये लिहायचा आहे। हा पुढील प्रश्न आहे, कोणता चुंबक वापराल। म्हणजे इथे कोणते मॅग्नेट तुम्ही वापराल हा क्वेश्चन आहे। तुम्ही याचे प्रश्न वाचून याचे उत्तर इझिली लिहू शकता। पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। येथे काही प्रश्न दिलेले आहेत, तुम्हाला याचे उत्तरे लिहायचे आहे। पुढील प्रश्न आहे, उत्तराच्या योग्य पर्यायाला करेक्ट करा। म्हणजे तुम्हाला ही खूण योग्य पर्याय समोर करायची आहे करेक्टची। हा प्रश्न क्रमांक 4 आहे। येथे वर्गीकरण करायचे आहे। अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।